हरिओम. श्री आत्माराम. मायानिरूपण भाग 23. खऱ्यावरी लटिके चौताळिले, लटिके मर्यादेने राहिले, ते तुवा गर्भाधाने देखिले, हे अघटित वार्ता. आणि 24वी ओवी. तैसी माया हे नाथिली, आणि स्वरूप सत्तेने चालिली, ते तुवा गर्भाधाने देखिली, हे वार्ता सांगसी. यामध्ये आपण कालपर्यंत आलो होतो ते शंकराचार्यांच्या चरित्रातल्या एका प्रसंगापर्यंत. तर शंकराचार्य संन्याशी होते. संन्याशांचे विधिनिषेध जरा कडकच असतात आणि हे पक्के अद्वैती. ते एकदा स्नानाला चालले असताना समोरून एक चांडाळ बरोबर एक कुत्र हातामध्ये मांस लोंबतंय, असं लोंबकळतंय, तो असा आला. हे संन्याशी ते त्याला म्हणाले, अपसर अपसर, म्हणजे दूर सरक दूर सरक. त्या चांडाळानेही ब्रह्मसूत्र वाचलेले असावे. त्याने आचार्यांना प्रश्न केला, महाराज तुम्ही कोणाला दूर हो म्हणालात? अन्नमया दन्नमयमथवा चैतन्यमेव चैतन्यात यतीवर दूरीकर्तृं वाञ्छसि किं ब्रूहि गच्छ गच्छेति. अन्नमय देहापासून अन्नमय देहाला दूर हो म्हणता का चैतन्यापासून चैतन्याला दूर हो म्हणता? हे ऐकल्याबरोबर शंकराचार्य आश्चर्यचकित झाले, स्वस्थ झाले, गंभीर झाले. विचार करण्यासारखं प्रकरण होतं. आचार्य अद्वैती असल्यामुळे हे कुणाला दूर हो म्हणाले, अशी चांडाळाची शंका. या प्रश्नाची जी बोच आहे ती कळण्याकरता सुद्धा विशिष्ट अवस्था यावी लागते, विशिष्ट पात्रता यावी लागते. आचार्यांना हे कळलं. ते अतिशय भारावले आणि चांडाळाला नमस्कार करून म्हणाले, चांडालोस्तु स तु द्विजोस्तु गुरुरीतेशा मनीषा मम. तो चांडाळ असो की ब्राह्मण असो, असे विचार ज्याचे आहेत तो माझा गुरु आहे. ही माझी मनीषा, ही माझी धारणा आहे. शंकराचार्यांनी नमस्कार केल्याबरोबर भगवान शंकरच होते ते, यांची परीक्षा पाहायला आले होते, ते प्रगट झाले. शाब्बास म्हणाले, बरोबर बोललास महाराज. आता मी एक प्रश्न विचारतो आपल्याला. विचार म्हणाले, महाराज मी दूर हो म्हणल्याबरोबर मी बोलतोय हे बरोबर नाही, हे कुणाला म्हटलं? तुम्ही मला फक्त प्रश्न विचारलात की मी तुम्हाला दूर हो म्हणालो. कारण अन्नमय कोशापासून अन्नमय कोशाला, का जडमय शरीरापासून जडमय शरीराला, का चेतनापासून चेतनेला कोणाला दूर हो म्हणालास? जडापासून जडाला दूर हो म्हणण्यात काही अर्थ नाही. दगडापासून दगडाला दूर करण्यात काय अर्थ आहे? आणि चैतन्य सगळं एकच आहे, तेव्हा दूर हो म्हणणार कसं? हे माझं चुकलं. पण तुम्ही मला प्रश्न विचारला, हो विचारला, मला आत्ता उत्तर द्या की हे बरोबर नाही वाटलं ते कुणाला नाही वाटलं? आता शंकर गप्प बसले. शेवटी आचार्य म्हणाले, हे बरोबर नाही असं ज्याला वाटलं त्याला मी दूर हो म्हटलं. आता हे सगळं समजण्याकरता विचार पाहिजे की नाही? म्हणून समर्थ म्हणतात, लटिके मर्यादेने राहिले, ते तुवा गर्भाधाने देखिले, हे अघटित वार्ता. आता इथे लटकं आहे. आंधळ्याला दिसलं, आणि आंधळा कसा गर्भांध म्हणजे जन्माला आला, तोच मुळी आंधळा, त्याला दिसेल कसं? तैसी माया हे नाथिली, आणि स्वरूप सत्तेने चालली, ते तुवा गर्भाधाने देखिली, हे वार्ता सांगसी. म्हणजे की माया खोटी म्हणल्याबरोबर खोटी माया स्वरूप सत्तेनं चालते असं तू म्हणतोस. आणि सांगतो कोण आंधळा? जन्मजात आंधळा कसं सांगणार तो? समर्थांनी
शिष्याला जन्मांध म्हटलं याचं एक वैशिष्ट्य आहे. दृश्य जगताच्या ज्ञानप्राप्तीसाठी इंद्रियांना विशेषतः डोळ्याला महत्त्व असतं. त्यातही एखाद्या विषयातील नैपुण्य प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट दृष्टीही शिकावी लागते. रोगलक्षणं जाणून घेण्याची दृष्टी डॉक्टरला शिकून घ्यावी लागते. हिरे पाहण्याची दृष्टी जेव्हा हिऱ्याला शिकावी लागते. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये ईश्वराचं स्वरूप जाणण्याची दृष्टीही संतांकडून शिकावी लागते, मिळवावी लागते. म्हणून तर दासगणू महाराज एके ठिकाणी म्हणतात, आत्मस्वरूपा पाहणे असल्या दर्पण घ्या गुरु हाती. म्हणजे हा आरसा, ही दृष्टी ज्याला प्राप्त होत नाही त्याला परमार्थदृष्ट्या जन्मांधच म्हणलं पाहिजे. आणि ज्याला हे प्राप्त होतं त्याला हे कुणामुळे प्राप्त होतं, तर गुरूंच्या कृपेनं हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच शिष्याच्या अज्ञानानं थोडं रागवून म्हणजे लटका राग आणून समर्थ 25व्या ओळीमध्ये सांगतायत, जे जाहलेची नाही सर्वथा तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे हे ज्ञातेपणे बोलता तुझं लाज नाही. असं म्हणल्यावरही शिष्य रागवत नाही तर अशी भाषा वापरल्यावर एखाद्या गुरुचं पुन्हा तो तोंड पाहणार नाही. शिष्यानं प्रश्न विचारला आहे आणि समर्थ समजावून सांगत आहेत. ते म्हणतात, जे अस्तित्वातच नाही ते स्वरूपाच्या सत्तेनं चालतं म्हणतोस, तुला लाज वाटत नाही बोलायला? जे असेल ते स्वरूप सत्तेनं चालतं म्हणणं बरोबर आहे. जे नाहीच ते स्वरूप सत्तेनं चालायचं कसं? तेव्हा ते स्वरूप सत्तेनं चालतं म्हणणं हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. कारण हे आहे असं म्हणावं लागतं, हे आहे असं गृहीत धरावं लागतं. हे जर नाहीच तर ब्रह्माच्या अधिष्ठानावर माया राहते असं तरी कसं म्हणता येईल? त्यासाठी मायेला अस्तित्व असावं लागतं ना. माया तर अस्तित्वातच नाही. म्हणून 26व्या ओळीमध्ये समर्थ सांगतात, सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता, तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. खरं तर सगळं काय आहे ती मायाच आहे म्हणतो. आणि समर्थ परत काय म्हणतात की माया नाहीच आहे, झालीच नाही ऐसे सांगता, माया नाहीच आहे. मग आता काय करायचं हे कोणी सांगणार? तर हे स्वामीच सांगतील. म्हणून या 26व्या ओळीमध्ये शिष्य जरी त्याला 25व्या ओळीमध्ये समर्थ म्हणाले होते की बाबा रे, जे झालेची नाही सर्वथा तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे हे ज्ञातेपणे बोलता तुझं लाज नाही. असं म्हणल्यावरही त्याची आणखीन महत्त्वाकांक्षा वाढत गेली. या मायेबद्दल पूर्ण जाणून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा तो समर्थांच्या मागे लागला, गुरूंच्या मागे लागला. आणि तो शिष्य वस्ताद होता. जरी गुरूंनी लाच काढली तरी पण धीटपणे परत त्यांना काय विचारतो, सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता. गुरु तुम्ही दोन्हीकडून बोलताय ना हो, की हे सगळं जे काय दिसतं, भासतं, बोलतो, ऐकतो, म्हणतो ती सगळी माया म्हणता आणि परत झालीच नाही असंही सांगता. मग आता मी काय करावं हेही आपणच सांगा. आता या ओवीचं स्पष्टीकरण पुढच्या भागात घेऊया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.